लाल मातीतील कसरदार पैलवान होण्यासाठी मेहनतीचे बरोबर खुराक महत्त्वाचा आहे. अनेक मल्लांनी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी किताबाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात आपला दबदबा राखला आहे. कुस्ती थांबल्यानंतर अनेक मल्ल खास करून राजकारणाकडे किंवा अन्य क्षेत्राकडे वळत आहेत. मात्र सांगलीच्या इस्लामपूर येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि महाबली केसरी संग्राम जाधव या पैलवानाने उद्योग क्षेत्राचे निवडले आहे आणि तेही कुस्ती क्षेत्राशी नाळ जपणारे. त्यांनी 1.5 वर्षापूर्वी शाही थंडाईचा व्यवसाय सुरू केला. त्यांची ही थंडाई आता दुबईच्या शारजाह शहरामध्ये पोचली आहे. नमस्कार, मी महाबली केसरी पैलवान संग्रामसिंह जाधव. मी न्यू मोतेबाग तालीम कोल्हापूर येथे 10वी झाल्यानंतर हिंद केसरी गणपतराव आंधळकर आबा तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रराव पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला गेलो. त्यानंतर जवळजवळ मी 13 वर्ष न्यू मोतेबाग तालमीत सराव केल्यानंतर लॉकडाऊननंतर सगळ्याच तालमी बंद झालेल्या. पैलवानांची आर्थिक परिस्थिती जरा खचलेली. मग काय तर आपण व्यवसायाचं स्वरूप म्हणून एक शाही थंडाई हाऊस ही एक घरातून शाही थंडाई हाऊस आम्ही घरातून शाही थंडाई विकायला लागलो. नंतर एक छोटंसं शॉप घेतलं. त्या शॉपचं रूपांतर आज 14 शाखेमध्ये झालेलं आहे. त्यातले 13 शाखा आमच्या महाराष्ट्रात आहेत आणि 14वी शाखा आमची दुबईमध्ये स्वतः माझी बहीण चालवते दुबईमध्ये. आणि आज ह्या शाही थंडाईचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलापासून वृद्धांपर्यंत याला चांगली मागणी आहे. तसेच महिला वर्गांनासुद्धा चांगली भुरळ लागलेली आहे या थंडाईची. आणि या थंडाईमध्ये कुठलंही केमिकल व कृत्रिम बदल न करता आम्ही शाही पद्धतीने लोकांसमोर आणलेले आहे. आणि थंडाईचे फायदे भरपूर आहेत. थंडाईमध्ये चांगली झोप लागणे, शरीर स्वस्थ होणे, उष्णता कमी होणे, तसेच फायबर, प्रोटीन ही गोष्ट मिळते. तसेच थंडाई मुख्य बदामपासून बनवले जाते. त्यात वेलची, धने, बडीशेप, खसखस ही मिक्स करून ही थंडाई दगडी कुंड्यात आणि लाकडाचा दंड्यात यामध्ये बारीक करून ही दिली जाते. कोणतेही केमिकल नाही. आम्ही हा ग्लास म्हणजे थंडाईचा शाही थंडाईचा एक ग्लास आम्ही 25 रुपये लावलेला आहे. 120 रुपये लिटर ही शाही थंडाई आम्ही म्हणजे आमची थंडाईचं वैशिष्ट्य की गरिबांना परवडणारे आणि श्रीमंतांना आवडणारी अशी ही थंडाई आहे आमची. आणि ह्यातून उत्पन्न चांगलं आहे. आणि व्यवसायाच्या दृष्टीनं जर आम्ही फ्रँचायझीची पद्धत आमची अशी आहे की व्यवसाय जर कुणाला करायचा असेल हा थंडाई तर आम्ही फ्रँचायझीची उपलब्ध करून देतो. या शाही थंडाईच्या व्यवसायाच्या माध्यमातून संग्राम जाधव हे चांगलं उत्पन्न देखील त्यांना मिळत आहे. आणि त्यांची थंडाई पिण्यासाठी ग्रामीण भागातून थंडाई शौकीन तिथं मोठ्या संख्येने येत असतात. स्वप्नील एरंडोलीकर, न्यूज 18 सांगली.